घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर कसे ठेवायचे? 5 सोपे उपाय. नमस्कार मैत्रिणींनो, आपण सर्वांनाच आपलं घर स्वच्छ आणि टिपटाप असावं असं वाटतं. पण कामाच्या गडबडीत घर नीटनाटके ठेवणे कधी कधी खूप कठीण जातं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहे, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचं घर कमीत कमी मेहनतीत नेहमी सुंदर ठेवू शकता. चला तर मग सुरू करूया. आपल्या दिवसाची सुरुवात जर आवरलेल्या घरापासून झाली तर मन प्रसन्न राहतं. सकाळी उठल्या उठल्या फक्त 2 मिनिटे काढून तुमचं अंथरूण, चादरी आणि उशा व्यवस्थित लावा. यामुळे तुमची बेडरूम लगेचच 50% जास्त स्वच्छ दिसायला लागते. दुसरी पायरी, बरेचदा आपण वस्तू वापरतो आणि नंतर ठेवू म्हणून तिथेच सोडून देतो. त्याऐवजी वन टच वन नियम वापरा. म्हणजे कोणतीही वस्तू हातात घेतली की ती थेट तिच्या जागेवर ठेवा. मग ती पाण्याची बाटली असो, वर्तमानपत्र असो किंवा कपडे, यामुळे पसारा साठत नाही. तिसरी पायरी, किचन वटा. स्वयंपाक झाला की लगेच वटा पुसून घ्या. ओट्यावर भांडी किंवा कचरा साठू देऊ नका. किचन ओटा स्वच्छ असेल तर संपूर्ण घर आवरल्यासारखं वाटतं. रात्री झोपण्यापूर्वी बेसिनमध्ये एकही भांडं ठेवू नका. यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटेल. चौथी पायरी, अनावश्यक वस्तू काढून टाका. घर सुंदर दिसावं असं वाटत असेल तर घरातल्या अशा वस्तू काढून टाका ज्या आपण वर्षापूर्ण वापरल्याच नाही. जुने डब्बे, रद्दी किंवा न लागणारे कपडे, यामुळे घरात पसारा जास्त वाटतो. जितकं सामान कमी तितकी साफसफाई सोपी. पाचवी पायरी, घराला नैसर्गिक सुगंध द्या. घर फक्त स्वच्छ असून चालत नाही, तर ते सुगंधित असावं. घरामध्ये नैसर्गिक हवा खेळती ठेवा. तुम्ही अगरबत्ती, डिफ्युजर किंवा ताज्या फुलांचा वापर करू शकता. घरामध्ये एखादं छोट इंडोअर इंडोअर प्लांट ठेवल्यास घराचं सौंदर्य आणखी वाढतं. तर मैत्रिणींनो, या होत्या काही साध्या आणि सोप्या टिप्स. यापैकी तुम्ही कोणती टिप आजपासून फॉलो करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि घर स्वच्छ ठेवा. धन्यवाद.